पश्चिम बंगालमध्ये 28 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तब्बल 58 आमदारांनी बंड पुकारलंय आणि स्वतंत्र विधिमंडळ गटाची स्थापना केली आहे आणि यात ऋतुव्रत बॅनर्जी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे। पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि आता ही अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आली आहे। त्यामुळे तृणमूल काँग्रेसची अवस्थाही महाराष्ट्रातल्या शिवसेनेसारखी होणार का असा प्रश्न या निमित्ताने पुढे आलेला आहे। या बंडाळीमागची नेमकी काय कारण आहेत समजून घेऊया। तर पहिलं म्हणजे घराणेशाही। पक्षातल्या घराणेशाहीमुळे आमदार, नेते, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचं नाराजीचं वातावरण आहे। पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचा वाढता प्रभाव सुद्धा पक्षातल्या नेत्यांना आवडत नाहीये आणि त्यामुळेच ज्येष्ठ नेत्यांमध्ये असंतोष वाढतोय आणि म्हणूनच तृणमूलच्या या बंडखोर नेत्यांनी त्यांची भूमिका ही पक्षाला घराणेशाहीच्या ऱ्हासापासून वाचवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे असं करत स्पष्ट केली आहे। तृणमूलची खरी नाराजी ही अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आहे, पण असं असलं तरी ममता यांच्याबद्दल मात्र आमच्या मनात आदराची भावना कायम असल्याचं या बंडखोर गटानं स्पष्ट केलंय। दुसरा मुद्दा म्हणजे निवडणुकीत झालेला पराभव। तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला आणि भाजप पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आला। त्यामुळे इतके वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूलमध्ये हा अंतर्गत संघर्ष आता यामुळे अजूनच अधिक तीव्र झाला। यात पक्षाचा पराभव तर झालाच, पण ममता बॅनर्जी यांनी स्वतःचीही विधानसभा जागा गमावल्यामुळे आमदारांमध्ये निराशा आणि असुरक्षितता वाढली आणि यात टिकायचं असेल तर आपल्यालाही लवकरच काहीतरी मार्ग शोधावा लागेल अशी भावना त्यांच्यामध्ये बळावली। तिसरा मुद्दा म्हणजे तृणमूलची शिवसेना होणार का। तृणमूलची कमकुवत स्थिती पाहून या बंडखोर गटानं औपचारिकपणे फूट पाडण्याची प्रक्रिया सुरू केली। त्यांनी सभापती रतींद्र बोस यांच्याकडे आवश्यक स्वाक्षऱ्या सादर केल्यात आणि पक्षातून हकालपट्टी झालेल्या रिब्रता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड सुद्धा केली। आता तज्ज्ञांनी या घडामोडींची तुलना महाराष्ट्रातल्या राजकीय पुनर्रचनेशी केली, कारण या बंडखोर गटाने पक्षांतर्गत विरोधी कायद्यापासून बचाव करण्यासाठी इथे प्रयत्न केलाय। या बंडखोर गटाने सुद्धा महाराष्ट्रातल्या आपल्या केस सारखेच स्वतंत्र विधिमंडळीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। आणि आता शेवटचा मुद्दा, या सगळ्यात ममता काय करतायत? त्या पक्ष वाचवण्यासाठी काही प्रयत्न करतायत का? तर ममतांनी पक्षातील औपचारिक फूट टाळण्याचा प्रयत्न केला। त्यांनी घाईघाईने पक्षाच्या सगळ्या महत्त्वाच्या समित्या आणि आघाड्याही बरखास्त केल्या, जेणेकरून त्यांना संपूर्ण संघटनात्मक पुनर्रचना आणि कामगिरीचा आढावा घेता येईल। तसंच त्यांनी भारतीय जनता पार्टी ही आमदारांना पैसे देतीये, अटक आणि धमक्या देऊन सुद्धा फोडण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप सुद्धा केला। आता या सर्व घटनांचा आपण एकत्रितपणे विचार केला तर आज तृणमूल काँग्रेस पक्ष एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय, कारण 1998 मध्ये काँग्रेसमधून फुटून ममतांनी हा पक्ष स्थापन केला, पण आज हा पक्ष अंतर्गत बंडाळीचा सामना करतोय। याचे पुढचे अपडेट्स आम्ही घेऊन येऊच। आज इथेच थांबूया। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा ऑड इव्हन।